आपले सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश धोंडीराम मोहिते उर्फ रानकवी म्हणून प्रसिद्ध असणारे सुधो मोहिते, तुम्हाला विश्वास बसणार नाही, ही व्यक्ती 2008 साली सेवानिवृत्त झाली आहे. तरीही जुन्या आठवणी ऋणानुबंध जपत काहीशा कारणाने आज त्यांचं वर्कशॉपला येणं झालं. तर वर्कशॉपला येताना त्यांनी एक नियोजन करून आले होते की आपण आज वर्कशॉपला निघालो आहे, तर जुन्या आठवणी जगूया. त्या प्रयत्नात ते घरातून बाहेर पडले, पण प्रवासामध्ये झालेला उशीर आणि बाकीची त्यांची वैयक्तिक कामे यामुळे त्यांना वर्कशॉप मधील जेवणाच्या सुट्टीत पोहोचता आले नाही. तर ते आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बरोबर जेवणासाठी घरून येतानाच शिदोरी घेऊन आले होते, पण योगायोगाने तो आज योग जमला नाही आणि त्यांना इथे येण्यासाठी उशीर झाला. पण एसटी बद्दलचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, कर्मचाऱ्यांच्या बद्दल वाटणारी तळमळ अजूनही त्यांच्या मनात तशीच आहे. आयडेंटिटी साठी द्यावा लागणारा फॉर्म जमा करण्यासाठी ते आज आलेले आहेत. एकंदरीत आज सर्वच आठवणी त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहत आहेत आणि वर्कशॉपमध्ये सर्व त्यांनी घालवलेला कार्यकाल, त्या आठवणीत ते आज वर्कशॉपमध्ये आपल्या समोर आहेत. आणि खरंच एवढी एसटी बद्दलची आत्मीयता आणि प्रेम जुन्या लोकांच्या मनात अजूनही आहे. ज्या एसटीनं आपलं आयुष्य सुंदर केलं त्या एसटी बद्दल अगदी शेवटपर्यंत तो आदर मनात साठवून राहील अशी त्यांची भावना आहे. विभक्त राहिल्यानंतर संतोषाने रामराम ठोकला आणि गावात गेलो. कुटुंब पद्धतीत हा बदल असतो, त्याचा स्वीकार केला पाहिजे. गावात गेलो, संगीबद्दल असताना अंतर्यामी दिवाळ खूप मोठा. कारण जिल्ह्याच्या ठिकाणी मी ज्याला नोकरीला आलो त्याला मी एक कवी म्हणून घडलो, लेखक म्हणून घडलो, पत्रकार म्हणून घडलो. तुमच्या वडिलांची सक्त ताकीद होती, मला तो नवसंदेशमध्ये दिसला पाहिजे किंवा नगर वाटणार नाही, तुला नोकरीनं काढलं झालं. मग आता आमचं झाला पाहिजे. मग वर्णगर वाचनामध्ये गेलो तर तिथं कविता विभागच नाही, पूर्ण बंद होतं. तर तिथे गेल्या स्वच्छतेचं झाडून करून कागद करून केलं. नसोटीने जायला आलो, बातम्या लिहायला आलो, खूप रिडिंग करायचो, बातम्या लिहायची. पण तुम्ही घेत मी 1987 साली त्याला कमलाकर बेलके होते, तर त्यांच्या डोक्यात एक कल्पना आहे की सांगली विभागामध्ये एक बस स्थानक आहे आणि तिथं असं झाडं लावा. मला म्हणाले तुम्ही कवी आहात, लेखक आहात, पत्रकार आहात, त्या ठिकाणी जावा, कॉलेज प्रबोधन करा काय. आणि मग आमचं त्यांच्याकडे श्रमदान करायचं, इष्टीचे लोक यायचे, त्यांचं लावायचं होते. आता मी वांगी, दिगंजी, खरसुंडी, खानापूर, कडेपूर इत्यादी ठिकाणी मी झाडं लावतो. गमत काय होतं, आम्ही खानापूरमध्ये झाडं लावतो, मागाचं झाडं तरी बेपत्ता मी रस्ते नाही. त्याला संपतराव नाना होते, त्यांचं मला परिचय नाना सुद्धा काढलं पाहणार काय आज म्हणते काय झाड काय कुठं आग लावलं काय गावात म्हणलं आग मला म्हणलं गावात काढ मी झाडं लावून पाहिजे काय काढायचं कंपाऊंड पुन्हा झाडं झाडावर प्रयोग करण्याची म्हणतो की आज अशा मानवनिर्मित अभयारण्य आहे ते आज आमच्या वडिलांनी म्हणतो. मग आमचे एक मित्र आणि एका स्वातंत्र्य सैनिकाचे नंदू अभिनंदन पाटील यांनी मला त्याला टोकलं. त्यांचं खूप बघायचं नाही का पुन्हा म्हणजे बिबट्या म्हणजे आमच्या घरात आला म्हणजे बिबट्या आपलं वैभव आहे काय करता ते सांगा अभिनंदन पाटील इकडे बघा बिबट्या भागात आला त्यानं आपल्या भागात हल्ला केला. असं तू काय घडतंय का आपण मध्ये खायला भरपूर आहे त्याला कळलं ना का हे अभयारण्य ज्याने निर्माण केलं त्याला पण गारबोट लागता कामा नये. अजून तरी पडते पाहिजे. अभिनंदन 2 किंवा 2 तारखेला बिबट्या अण्णांच्या स्मारकापाशी थांबून पुढे
आमचं घर बांधायचं होतं गावात म्हटलं त्या तांडण्यात खोली रात्री कुठली भुकली की त्याच्यामध्ये राष्ट्रकडे जे मोठे भाऊ की पिकअप खेळले तिकट सुद्धा आला म्हणतात तुमच्या वस्तून आला म्हणतात तो खरी गेला त्या अण्णाची सलाम करून गेला आम्हाला 2-3 दान 2 दान 2 वेळा आला. 2 वेळा बिबट्या आडवा गेल्याचा अभिनंदन पाटील सांगत आहे. कुठं म्हणजे भेटून जाता आम्हाला सकाळ आता तुम्ही कुठं पण जाता गाडीनं पर्यंत बरं तुमच्या आडवाला काय त्यांना म्हणजे फुटपाथ झाला आडवा पळून गेला. जरा हल्ला घेत नाही त्याला कळलं गेलं स्वातंत्र्य सैनिकाचा नातू आहे स्वातंत्र्य सैनिकाचा नातू आहे, त्याला पण बरोबर का नाही त्याला क्षमा करणार नाही का नाही सध्या चालू असणारा जिवंत प्रश्न की आपल्या परिसरात बिबट्याने अगदी शिराळ्यापासून इकडं पलूस कडेगाव या भागातही बिबट्याचे दर्शन झाल्याचे बिबट्याने जनावरांच्यावर हल्ला केल्याचे अगदी शिराळा भागात लहान मुलांच्यावर हल्ला केल्याचे विषय झालेले आहेत. पण सुधू अण्णांच्या अनुभवाप्रमाणे आपल्या परिसरात अभयारण्यात त्याला आदिवास असल्याने आणि खाण्यास मुबलकता असल्याने आपण इतरांच्या मनाने सुरक्षित आहोत. आणि आपले मित्र अभिनंदन यांनी उपस्थित केलेला प्रश्न त्यांनी अगदी व्यवस्थितरित्या त्यांना समजावून सांगितला असून बिबट्यापासून आपणास काही धोका नाही. तो आपलं वैभव आहे. खरंच नाही तुम्ही सांगा मला तुला जाऊ पाहिजे लय लागाव अहो प्रेयसी पेक्षा बायकोपेक्षा लागाव काय खरंच एक नवीन गोष्ट आपल्याला ऐकायला मिळत आहे की ही सुधो अण्णांच्या अनुभवातून अण्णांनी सांगितलेलं आहे. आजपर्यंत आपण बिबट्याला अगदी हिंसक प्राणी म्हणून ओळखत आहे, पण अण्णांनी जर योग्यरित्या त्याचं जर संगोपन केल्यास बिबट्या इतका कोणताही दुसरा लाजाळू प्राणी नाही याचे अनुभव कथन आपल्या समोर केलेलं आहे. आणि 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 आपल्याला बाकीचे अनुभव आणि अण्णा आपल्याला सांगत आहे. आता मी असं मागतो माझ्यापेक्षा आवडता असलेल्या माणसांनी बांधायला त्या तुमच्या सुद्धा बांधायचा मला ऐकणार नाही काही नाही का. तसा बिबट्या काय करतो आपल्या पेक्षा कमी असणारे जे जनावर असतात ते तो हल्ला करायचा. बिबट्यानं हातू कधी हल्ला केलाय का घोड्यावर केलाय का मोठ्या बैलावर केलाय का तिकडे असा तो लाजाव काय कर आपलं भ्या झाली ना बघ. हा आता तो आक्रमक केव्हा होतो आता ऊस तोड चालू आहे त्या ऊसाचे पिलाई त्याच्या ऊसासाठी भ्या झाली काट्या घ्या गाड्या बिबट्याला हाताने काय का काट्या कोणी थोडा अंगावर तो पण तुम्ही घेतला आपल्याला तुमचा मला मागणं आम्ही तुमचाच आहे तुम्ही माझ्या घरात शेता तुम्ही आता कुठं जाऊ तुम्ही जावा बाहेर मी तुमच्या घरात जातो. आपल्या मनुष्य प्राण्याला वैयक्तिक मानव जातीलाच बिबट्याबद्दल संबोधन करणं फार महत्वाचं आहे. कारण बिबट्याच्या सवयी लोकांना फार माहिती नसल्यामुळे आणि सध्या ऊस तोडणीचा हंगाम चालू असलेले बिबट्याच ही त्याची एक जीवनशैली आहे. त्याच जीवनशैलीत त्याचे बछडे पिल्ले सगळं पडत असतात आणि त्या पिल्लांच्या संरक्षणासाठी तो आक्रमक होतो आणि त्याचं ते संवेदनशीलता आपणास समजून येत नाही. अशा प्रसंगातून हे बिबट्याच आक्रमक होणं वाढत आहे. तर समस्त नागरिकांनीही या गोष्टींचं म्हणजे अनुभव घेता या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनं बिबट्याच्या संरक्षणासाठी किंवा स्वतःच्या संरक्षणासाठी सर्वांनी कार्यरत राहिले पाहिजे. आणि आपले अभयारण्य कमिटीचे आजीवन सदस्य असणारे सुधू अण्णा यांच्याशी आपण त्यांचे अनुभव आणि इतर गोष्टींबद्दल त्यांचे मार्गदर्शन घेत आहे आणि आपल्याला सुरुवातला आधुनिक अनुभव तुम्हाला सांगतो मागणं बिबट्या आला खाली पाणी करायला गेला त्यातल्या अविनाश बोल अयो म्हटलं आता बिबट्या आला कुठं बिबट्या त्याने भेट पण नाही खाली गेला पाणी प्यायला आला की थांबला पुन्हा तो थांबला का तो तिच्यामुळे सावकार नाही त्याला हल्ला काय करायचा नाही तो
हो मग खाऊ ना पाणी काय लागली आमची तिथे विहीर आहे तोंडाला आहे पाणी प्यायला गेलं नाही समजा ते खाली नसतं तर काशावर आमच्या त्या ड्रायव्हरला मला हल्ला काय करा असं म्हणा असा तो वृत्ती असं आहे त्यामुळे दुसऱ्या विषयातला गैरसमज जवळ दूर करा पाहिजे तर एसटीच्या संदर्भात म्हणाल तर तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत पूर्वीच्या काळी आम्ही ज्याला लहान होतो त्याला इस्तीला नवरा इस्तीला नको इस्तीला नवरा नको इस्तीवाला नवरा नको तो बाई. हा इस्तीवाला नवरा नको तो बाई. हा असं पण आता काय इस्तीला नवरा म्हणजे अगोदर बाप म्हणतो माझी परिस्थिती बदलली आहे आता इस्तीवाल्या मुलांना सुद्धा अगदी हक्काने नवरे मिळत आहेत. पण जुलर झालेल्या मुलांनी सुद्धा हेडफोन नवरा करतो अशी अनेक उदाहरणं आहेत. आता आपण सुडो अण्णांनी एकंदरीत एस टी पद्धत आणि सध्या गाजत असलेला बिबट्याचा संघर्ष बिबट आणि मानवजात यामध्ये सध्या चालू असलेला संघर्ष याबद्दल आपल्याला सुडो अण्णांनी भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे. एकंदरीत सर्वांनीच काळजी घेणे गरजेचं आहे. तरी परिसरातील व्यक्तींनी लहान मुलांना म्हणजे थोडक्यात बिबट्यापेक्षा लहान जीव आहेत त्यांना अगदी सतर्कतेनेच त्यांच्याबद्दल रक्षण करणं गरजेचं आहे असं सुधारणांनी आत्ताच आपल्याला सांगितलेलं आहे. आणि बिबट आणि मानवजात यातील संघर्ष सर्वांनीच अगदी योग्यरित्या हाताळल्यास सध्या असणारा जो बिबट्याच्या हल्ल्याचं जे वातावरण निर्माण झालं आहे त्याबद्दल निश्चितच काहीतरी मार्ग निघेल. आणि एस टीबद्दलही सुधारणांच्या मनात अजूनही तोच उत्साह तेच प्रेम आणि अजूनही एस टीसाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द सुधारणांनी आपल्याला बोलून दाखवलेली आहे. आता जाता जाता पर्यावरणाच्या संदर्भात थोडं सांगतो इथं मी आलो आणि 40 वर्षापूर्वी झाडं आहेत ना तिथे झाडं मी लावलेले हो त्या काय आज ती झाडं मी म्हातारी झाली लावणाऱ्या मी म्हातारी नाही 40 वर्षापूर्वी तर तुम्हाला जाऊन काय करते आणि पुन्हा इथे झाडं लावा ऑक्सिजनची निर्मिती होते प्रदूषणमुक्त समाज द्यायला तुम्ही आम्ही सर्वांनी जगूया आपण नांदूया त्यांना नांदायला लावूया बिबट्यामध्ये करा आणि एस टीबद्दल तुमच्यामध्ये नितांत जे भावना होत्या तुमचं आणि हो पण बरं का तुम्ही असं समजू नका तुम्ही जगाच्या एकदमच श्रीमंत आहे तुमची संपत्ती आहे म्हणजे संपत्ती किंमत किती आहे तू स्वतःला गरीब का म्हणता मी श्रीमंत आहे माझं नाव वगैरे काढायला नाही काय मिळत नाही हां बघा तुम्ही माझी श्रीमंती आहे सिद्धीसाठी माझी श्रीमंती आहे विहीर पाऊस ही एस टी आपली आहे संपत्ती तरी किती आहे त्या वेळेला आपण माहिती माहिती